शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये। शेतकरी मित्रांनो, आज मी आलेलो आहे नाशिक येथील कृषी थॉन या शेतीविषयक प्रदर्शनामध्ये आणि इथं मी जे पाहायला आलोय तर अतिशय प्रचंड प्रमाणात यामध्ये गर्दी आपल्याला बघायला मिळालेली आहे। तसेच इथं मेन हायलाइटेड तुम्हाला जर सांगायचं झालं तर ते म्हणजे महिंद्रा ट्रॅक्टर आणि किती एकदम जबरदस्त एवढी गर्दी यामध्ये लागलेली आहे। तर आता आपल्याला जे नियोजन करायचंय तर ते कशा पद्धतीने असेल, मग नेमकी शेतकऱ्यांनी ह्या कृषी प्रदर्शनाला काय यावं आणि विशेष म्हणजे आपल्याला इथं महिंद्राचे जे ट्रॅक्टर आहेत हे देखील बघायला मिळत आहे। तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत महिंद्राचा जो पहिला जो सिरीजचा ट्रॅक्टर आहे तर तो म्हणजे शेतकऱ्यांना परवडणारा असा ट्रॅक्टर आहे। तर तो म्हणजे महिंद्रा 265 DI XP प्लस। तर हा 33 HP चा असा हा ट्रॅक्टर आहे आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याला परवडणारा असा ट्रॅक्टर हा म्हणजे छोट्यातला छोटा ट्रॅक्टर महिंद्राचा ट्रॅक्टर आहे। आता शेतकरी मित्रांनो, त्यानंतर महिंद्राचे अजून देखील काही जे मॉडेल आहेत तर यामध्ये आपल्याला बघायला मिळतात। तर दुसरा जो काही मॉडेल आपल्याला बघायचंय तर ते म्हणजे महिंद्रा 275 DI हा हे मॉडेल आहे। हे 39 HP चं हे महिंद्राचं मॉडेल आहे। विशेष म्हणजे यामध्ये फीचर्स अतिशय जबरदस्त देण्यात आलेले आहे। ग्राउंड क्लिअरन्स देखील छान देण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे आपल्याला कमी इंधन यामध्ये लागतं आणि वेळेची देखील बचत हे जास्त प्रमाणे होते। आता सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला 3 सिलेंडर इंजिन देण्यात आलेलं आहे। 6 वर्षाची वॉरंटी देखील या मॉडेल मध्ये देण्यात आलेली आहे। त्यानंतर पाहू शकता मॉडेल कशा पद्धतीने जबरदस्त आहे आणि शेतकऱ्यांची जी काही इथं गर्दी तर ही देखील जास्त प्रमाणे महिंद्रा ट्रॅक्टरविषयी आपल्याला निश्चितच बघायला मिळते। आता शेतकऱ्यांना सर्वात महत्वाचं म्हणजे त्यानंतर इथं जे काही महिंद्राचं तिसरं महत्वाचं मोठं मॉडेल तर ते म्हणजे आपल्याला पाहू शकता महिंद्रा युगो 275 प्लस DI। यामध्ये सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचं झालं तर याची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे तर ही 1000 किलो याप्रमाणे आहे। विशेष म्हणजे यामध्ये आपल्याला जे आपण इथं आधी साखळ्या भागाचे फीचर्स आहे तर त्याच्याऐवजी रॉड आपल्याला देण्यात आले स्वरूपात जबरदस्त हा डेव्हलप केलेला हा महिंद्रा ट्रॅक्टर आहे। आता याची अजून खासियत तुम्हाला सांगायचं झालं तर यामध्ये डीजी सेन्सर आपल्याला बघायला मिळतो। मग कसं आहे तर मी तुम्हाला दाखवतोय, पाहू शकता अशा पद्धतीने डीजी सेन्सर आहे तर यामध्ये देण्यात आलेला आहे। पाहू शकता इथं डीजी सेन्सर डीजी सेन्सर काम तरी काय करतो तर आपण आपल्या शेतीमध्ये काम करत असा ट्रॅक्टर कुठे आहे किंवा एखादा ड्रायव्हर ठेवलेला आहे तर कशा पद्धतीने करतो इंधन किती लागतं हे देखील आपल्याला बघायला मिळतं। MSTTO 6 स्पीड यामध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे 4 व्हील ड्राईव्ह असा ट्रॅक्टर आहे आणि हा आहे 47 HP चा ट्रॅक्टर। विशेष म्हणजे आता वॉटर फिल्टर आपल्याला यामध्ये देण्यात आलेला आहे आणि जबरदस्त असा हा ट्रॅक्टर तो म्हणजे महिंद्रा युगो टेक 575 DI अशा पद्धतीचे जबरदस्त मॉडेल महिंद्राने बनवलेले आहे। त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे महिंद्रा नवीन शेतकऱ्यांना काहीतरी आनंद असतं काय असतं तर हा आहे सर्वात छोटा आणि जबरदस्त म्हणजे छोटा पॅकेज बडा धमाका असणारा हा ट्रॅक्टर। तर हा आहे महिंद्रा ओजा सिरीज मध्ये 2127 HP। आता लक्षात घ्या ओजा सिरीज मध्ये टोटल 7 मॉडेल लॉन्च झालेले 21 HP 27 HP 23 HP 30 HP अशा पद्धतीचे मॉडेल आहे तर यामध्ये देण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे याचे तुम्हाला खास माहिती सांगायची झाली तर यामध्ये गिअर देण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे यामध्ये आपल्याला 12 गिअर हे बघायला मिळतात तर ते म्हणजे 4 हाय 4 लो 4 क्रिपर गिअर। आता क्रिपर गिअर काय काम झालंय तर क्रिपर गिअर असेल म्हणजे तासाला 300 मीटर चालणारा हा ट्रॅक्टर आहे आणि विशेष म्हणजे कमी इंधन लागणारा असा ट्रॅक्टर आहे। आता खास वैशिष्ट्य तुम्हाला यामध्ये सांगायचं झालं तर यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटी हा देण्यात आलेला आहे। यामुळे काय होतं की आपलं काम आहे तर हे खूप आसान झालेलं बघायला मिळतं आणि विशेष म्हणजे याला कीलेस एंट्री यामध्ये येते म्हणजे कसं आपण रिमोट कंट्रोलने हा ट्रॅक्टर चालू आणि बंद करू शकतो। सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचं झालं तर 36 इंच विड्थ म्हणजे 3 फूट रुंद असणारा हा ट्रॅक्टर आहे। तुमच्या शेतामध्ये सहजरित्या चालणारा हा ट्रॅक्टर आहे आणि शेतकऱ्याला परवडणारा असा हा ट्रॅक्टर आहे। आता शेतकरी मित्रांनो पाहू शकता या कृषी प्रदर्शनामध्ये आल्यानंतर मला असं बघायला मिळालं की इथं महिंद्राचा जो काही स्टॉल आहे तर यामध्ये गर्दी तर ही भरपूर प्रमाणात आहे कारण शेतकऱ्यांचा जो ओढा आहे तर हा महिंद्राकडे जास्त प्रमाणे आहे। विशेष म्हणजे इथं पाहू शकता महिंद्राची आपल्याला जे काही नवीन मॉडेल आहे तर यामध्ये देखील देण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे स्टॉल एकदम जबरदस्त आहे आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने माहिती देण्यात येईल तर इथं यामध्ये स्क्रीन देखील लावलेली आहे आणि
शेतकऱ्याला कशा पद्धतीने फायदा होईल, तर अशा पद्धतीने फायदा होईल. त्यामुळं या कृषी थॉन प्रदर्शनामध्ये येऊन मी देखील खुश झालेलो आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या असतील ट्रॅक्टर घेण्याविषयी तर ह्या देखील शंका निवारण यामध्ये होणार आहे. की जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करायचे. धन्यवाद. जय जवान जय किसान.